या घरात या या लाजू नका. तुलाच म्हणते या. संपली शिक्षा. वातावरण कसं आहे तू जाऊन बघ. तुला काहीतरी अंदाज आला असेल. अरे तुझ्या घरच्याचा अंदाज घ्यायचा म्हणजे त्याला मानसशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. सरळ मराठीत सांग की जाऊ नको म्हणून. हे बघ इथं काय चाललंय ते मला काय कळलं ना. कालचा प्रकार काय होता हा, तुला रात्रभर बाहेर काय ठेवलाय हेच मला अजून कळलेलं नाही. अरे सगळ्यांनी वाटते मी लगीन करून आलोय, त्याच्यामुळे सगळा घोळ झालाय. बाकी काय नाही, एकदा मला तो दूर करू दे, मग बघ माझं गाव काय आहे, माणसं काय आहेत ती. मग काय शोधतोय? अरे कुठं आहे ती? कोणती? अरे कुठं आहे तू? अरे कुठं होतास बाबा? तू पुण्यालाच बरा होतास, इथं राहिलाच तर काही दिवसात तुला ठाण्याला नाहीतर मिरजला भरती करावं लागेल. केलायस ना ब्रश? हो. जा जा चापी. ठीक आहे. जा जा. आहेस का? संपलंय तुझं.
काय घेतो असं घे. होय ग सुजाता, हं? काय झालं? कुठं काय? काय नाही झालं. माशी रडतेस का? अरे मी का रडू? डोळ्यातले पाणी. तू काय जरा बावळट आहेस का रे? कांदा चिरताना डोळ्यातनं पाणी नाही येणार तर काय? ती बी खरंच आहे म्हणा, पण कवा कवा डोळ्यातल्या पाण्यावर नाकातनं शिंबूड बी येतो. तो कुठं दिसला नाही ना, म्हणून आपलं म्हणलं. शी मंगेश, तू उठ, बाहेर जा. माझं मला काम करू दे. काही पण बोलतो. म्हणजे मायने तुला आलेली कामाला लावली वे? थांब बघतोच माझ्याकडे आता. अशी कशी ती तुला कामाला लावू शकते? राहू द्या. काल बघितली हा तुमची हिंमत. आणि काय रे, मी काय माझ्या घरी काम करत नसेल वय? असं पण आता तुझ्या सगळ्या घरातल्यांनी मला तुझी बायको समजलीच आहे. मग मी काम केलं म्हणून काय होते? असं काय बघतोयस? नाही, काय नाही. घरच्यांनी काही तुला तुझ्याबद्दल काही विचारलं का? हो, विचारलं की. मग तू काय सांगितलंस? मी सांगितलं हा. की आपण दोघांनी लग्न केलंय. काय? अयो बॉम्बला. आता काय माय मला चिठ्ठी ठेवत नसती. अगं तू जरा येडी आहेस का? असं कशाला सांगायचं तुला? लागत तेव्हा किती भीतोयस रे? भिऊ नाही तर काय करू? तुला माहित नाही माझी मायले डेंजर आहे. कडक लक्ष्मीचा अवतार आहे. अयो. तू जसं समजतोयस ना तशा अजिबात नाही येत नाही. माई खूप चांगला आहे. काल रात्री त्या मला कुशीत घेऊन झोपल्या. आणि काय रे, तुला काही मी मूर्ख वाटते का सगळ्यांना लग्न केलं हे सांगायला? म्हणजे तू सांगितलं नाहीस? मग बरं झालं. होय, मग तू सांगितलंस काय? मी सांगितलं हा. आपण दोघं चांगले मित्र आहोत. 15-20 दिवस कंपनीत सुट्टी आहे, मग इकडे गावाकडे फिरायला आलोय. म्हणजे ठरल्यासारखं सांगितलं. मग या काय करतोयस रे? बाहेर ये. काय येऊ घरात? नाही नाही, येतो बाहेर. जाऊ का? बस झालं, लय नको करू. बस. बरं किशोर, हा, तू आज आंघोळ करणार आहेस का आज उपास आहे तुझा? म्हणजे करणार आहे. मग चल की लवकर. चल. चल घे लवकर चल. मांग्या इकडे येवायचं. बस इथं. बोला की दादा. तुला किती दिवस सुट्टी आहे? तसं काय नाही, कुठं सरकारी नोकरी आहे तेव्हा? म्हणजे नक्की तुला सुट्टी आहे का आपलं काम सोडून बोंबलत हिंडायला आलायस गावाला? नाही नाही, काम आहे तर. असं कसं बोंबलं ठिंडीन मी काम सोडून? हे बघ, तुझं तिकडे कसं बी होऊ दे, आणि ह्या पोरीला तिच्या आपल्या घरी सोडून ये जा. का हो, तुम्हाला काय त्रास होतोय काय? अगं मला कसला आलाय त्रास? अगं पण लोकाची पोरगी आहे, आपण तर किती दिवस आपल्या घरी ठेवायची? आणि गावातली लोक काय समजते तू बघतेस ना. अहो काल तर आली ती. असं काय महिना झालंय वय ती पोरगी? अहो आपली पोरगी गावाला गेल्यापासून घरात काय करमना झालंय व. जरा ती येऊस तर राहू दे 4 दिवस. तीच म्हणतोय मी, आपल्या अनु कुठं आहे? म्हणजे आल्यापासनं एवढी मोठी घरात बहीण आहे का नाही ती बी कळना वय तुला? असं कसं बाणातनं गेले म्हणून झालंय रे तुला? मामा घेऊन गेला 8 दिवस झालं. आईचं ऑपरेशन झालं या डोळ्याचं म्हणून. येईल 4-8 दिवसात.
हा मग 4 दिवस राहू द्यायला हाय की नाही माय. अरे 4 दिवसच काय, चांगली महिनाभर राहून दे की. हा राहू दे. पण मी सकाळी दूध घालायला गेलो तर लोक म्हणायला लागली, दादा लेखानं न सांगताच लगीन केलं वाटतं. आता लोकांच्या तोंडाला काय हात लावा येतोय का? म्हणू द्या. आपल्याला माहिती आहे ना काय आहे ती. लोकांचा काय विचार करायचा आहे. तीच की. आणि तुम्ही बी लई मनावर घेऊ नका. मी आहे लोकांच्याकडे बघायला. अगं तुम्ही नका काळजी करू. अगं मला तसं म्हणायचं नव्हतं, पण बस परत हा विषय घरात नको. अहो त्या पोरीनं ऐकलं तर काय वाटेल तिला. हा ए जा रे तू आंघोळ करायला. त्या हाणम्याला मुडद्याला काम नाही. सगळ्या गावात बॉम्ब करून ठेवली या त्यानं. आज हिरो दिसतो का रे मी? अरे काय केसाचा झाप वाढवलाय. वा पडले असतील त्याच्यात. काप जरा. तर काढ मग. मी का काढू? मी काय माकडा आहे? मग कोण आहेस? हे खारुटी राजा, चला की शेतात जाऊ फवारणी करून येऊ. चला. कशाची फवारणी करतोस? आज तोंडावर पाण्याचा फवारा मारायचा. कसा बुरस साडल्यावानी दिसतेस? अरे बाबा, फवारणी करायला जायचं होतं म्हणून आंघोळ नाही केली. आणि आंघोळीचं तू सांगतोस होय मला. 18 दिवस अंगाला पाणी लागतं का तुझ्या? अरे त्याचं काय आहे? ह्यो 8 दिवसात एकदा आंघोळ करून जनतेचं भलंच करतोय. यायला बिना आंघोळीचं राहून जनतेचं भलं कसं होणार? हो, सरकार आता काय मग बोलतय? पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणी वाचवा. पाणीच हे जीवन. आणि ह्याच्याने काय पाणी अडवणं होणार नाही, म्हणून 8 दिवसात एकदा आंघोळ करून ही पाणी वाचवतो. अरे पण ह्याच्या आंघोळीच्या पाण्यानं मोठं जनतेचं भलं होणार आहे. वास पण किती मारते बोकडा कधी. चला जाऊया आपण. चल. हे मी काय म्हणतोय, मंग्याला पण घे की. मांग्याला कशाला? नवीन लग्न झाले, हळदीच्या अंगाने शिवारात जायचं नसतं. येडाय करा तू. पळून लग्न केलेली का हळद लावतात का? काय बी बोलते आपलं. हे हनम्या. इकडे कमॉन. जा. मी नाही, मी लाडू खायला निघालोय. हे बघ, ह्याचा जीव अजून त्या लाडवात अडकलाय. इकडे आम्ही आणलाय लाडू. ये बघू. मला एक सांग, तू कुठं निघाला लाडू खायला? माय इकडं. अरे माय काल नाही म्हणली होय, तुला पायलीचं लाडू करून खायला घालते. पाहिलेचं लाडू याच्या माड्यावर घालते अशी बोलली. माड्यावर घातलं तरी मीच खाणार, मग तुम्हाला टुकटुक माकार. बसा बोंबले. लका तू त्याला डोक्यावर पाडल्यापासून ती कवा कवा बारक्या पोरागत करते लका. एक काम करू, आपण मांग्याला बी घेऊन जाऊ. का लग्न झाल्यापासून गडी बाहेर यायलाच माग ना. तू तर काय वेगळं केलंस वय? मी ना सोडत होती का? चला हनम्याला काढू. चला चल चल चला हनम्याला काढू. चला, चला. पुढचंच बोल. तुला हे बी काम येतं? का नाही यायला काय झालं? अगं तसं नाही, तू एकतर शहरात वाढलेली, शहरातल्या पुरुषने असलं काही येत नाही ना. कोण म्हणलं असं? शहरात जरी वाढले असले ना तरी उन्हाळ्याच्या सुट्टीत आई बाबांबरोबर 1 महिना गावाला जायचे, तेव्हा सगळी कामं शिकली. बाबा म्हणायचे मुलीला सगळी कामं आली पाहिजेत. लग्न झाल्यानंतर सासर कसं असेल, तिथं काय काम करावं लागलं तर. होय का? हं? तुला काय वाटतंय, कसलं शास्त्र मिळायला पाहिजे? ते आता आपल्या हातात थोडीच असतं. बघू देवानं कुठं गाठ बांधली आहे. आणि समजा देवानं तुझी गाठ बांधून तो मोदळा एखाद्या खेड्यात नेऊन आपटला तर, म्हणजे तुला एखादं खेड्यातलं शास्त्र मिळालं तर मी देवाचं लय आभार मानेन. कारण शहरापेक्षा गाव किती सुंदर आहे ना,
ते मी आज अनुभवतीये. पण खेड्यात कष्ट करावं लागतं. शहरातल्या धकाधकीच्या जीवनापेक्षा गावात येऊन कष्ट केलेलं बरं. आणि दोघांनी मिळून केलं तर वाटायला असं कितीच कष्ट येणार आहे. चालते मग तू कपडे धुवून दे, मी वाळत घालतो. का तेवढंच तुला हातभार. नको काय, तू जा घरात, माझं मला काम करू दे. अगं तूच म्हणलीस ना आता दोघांनी मिळून केलं तर असं कितीच वाटेल येणार. जा घरात. असू दे करतो. मंगेश नको ना, घरात जा, माई येते. नाही कोणी. अरे नको ना. अगं असू दे. मंगेश नको. अगं बघितलं का? बघितलं की मंग्याने म्हणे बाहेर आहे, म्हणजे माई एकटी घरात असेल, मला एकट्याच लाडू खायला मिळतील. हुबला का तो मंग्या काय करतोय ते बघितलं का? हा बघितले का? वहिनीनं कपडे चांगले धुतले ते बघतोय. तुला तर असे धुयात का म्हणा? तर आता ह्याला पुन्हा डोकं पाड रे. म्हणजे खर्च वाचलाच होय. हनम्या अरे येड्या कोंब्यात गेला ती. कसं आहे आपला टोला केला का नाही एका टोल्यात सरळ. मरुदे ह्याच्या कुठं ना आता लागतोयस. तर मंग्याचं लेका लयच अवघड आहे. आज कपडे धुतोय, उद्या भांडी घासायला बी कमी नाही करायचं ह्यो. उद्याचं काय, आज रात्रीच घासली असतेली. काय ह्या शहरातल्या बायका काय सांगतील ना, काय कळत नाही. अरे त्यांनी लाख सांगू दे, ह्याला अक्कल नको का? हा, हे हनम्या चल पुढे जाऊन बघू. चल कशाला? अरे तू चल. दळू बाय दळू बायकात खेळू, दळू बाय दळू बायकात खेळू. अरे बाबा काय लावलंय दळूबाई दळू? आम्ही लावलोय दळूबाई दळू. अरे तू लावलंयस दळूबाई दळू. अरे जनाची नाही मनाची तरी ठेवू. नाहीतर वाईस माईची दादांची तरी ठेवू. लगा आमची पण लग्न होतील की आज ना उद्या. माझं काय काल झालंय. खारुटीचं उद्या होईल, राजाचं उद्या नाही झालं पुढच्या जन्मी होईल. पण लगा आम्ही हे असं नाही करणार का? अरे तुझं काल झालं, त्या खारुडीचं उद्या होईल, त्या राजाचं पुढच्या जन्मात होईल. पण माझ्या लग्नाला 20 वर्ष झाली, पण मी अजून असं नाही कधी केलं. अरे असं म्हणजे कसं? दळू बाय दळू बायकात खेळू, दळू बाय दळू बायकात खेळू. ए भडकावांनो, काय कालवा लावला रे इथं? तुमच्या पालखीचा बांबू मोडला तुमच्या. ए माय, आमच्या पालखीचा बांबू मोडायच्या आधी तुझ्या बांबूला वळाला. हा. ए भाड्या, मला शिकवतोयस बरं तू? हा? ए, माय बाद झाले. काल लग्न नाही झालं तर पोरग बायकोचा बैल झालं बैल. आणि मोठ्या तोंडानं सांगायचीस की गड्याने बायकोला मिठी ठेवली पाहिजे. आता बघ तुझा पोरगा बायकोला मोठे ठेवतोय का डोक्यावर ठेवतोय, बघ काय करतोय. का रे, काय करतोय तो? काय करतोय? खेळतोय. दळू बायकात खेळू, दळू बाय दळू बायकात खेळू. परत फिरकू नका इकडं. हा मुद्द येत्यात नुसता कालवा करून देत्यात. हे बघ पुरी, गावातली समधी लोक तुला मंग्याची बायको समजते ती, पण तू ती काय मनाला लावून घेऊ नकोस. तू आपली बिनधास्त राहा. आज ना उद्या लोकांना कळलंच की खरं काय खोटं काय ती. हं लोकांचं काय ग, रस्त्याने भाऊ बहीण चालली तरी त्यांच्यावर शंका घेते ती.
हो माय, आल्यापासून बघतीये मी. तुला ही काम जमते ती ना सगळी? नाहीतर राहू दे, मी करते. नाही माय, मला गावाकडची सगळी कामं शिकायची. शिक शिक, म्हणजे उद्या नांदायला गेल्यावर सासू शिव्या नाही घालायची तुला. मी शिकेन, पण सगळी कामं तुम्ही मला शिकवाल ना? शिकवीन ग शिकवीन. करते मी माय. कर कर.